लावणी? अरे ते तर फक्त एक आयटम सॉन्ग असतं ना. ते तर शिट्ट्या वाजवण्यासाठीच असतं. कदाचित तुम्हीही हे वाक्य कुणाकडनं तरी ऐकलेलं असेलच किंवा सोशल मीडियावर 10 ते 15 सेकंदाच्या रील्समध्ये लावणीचं एक विचित्र भडक रूप पाहिलं असेल. नमस्कार मंडळी. आज मी अशा एका विषयावर बोलणार आहे जो थेट आपल्या मराठी संस्कृतीच्या काळजाला हात घालतो. ज्या लावणीने कधी शाहिरांच्या लेखणीला मान दिला, ज्या लावणीने मराठी मातीचा शृंगार मांडला, आज तिलाच अश्लील किंवा वल्गर असा शिक्का मारला जातोय. पण प्रश्न असा आहे की लावणी खरंच अश्लील आहे का? की आपणच तिला तसं बनवलंय? आजच्या व्हिडिओमध्ये आपण लावणीचं खरंच अस्सल रूप, तिचा इतिहास आणि आज ती कशी भरकटलीये हे सगळं शांतपणे आणि स्पष्टपणे समजून घेणार आहोत. मंडळी, अनेकांना वाटतं की लावणी म्हणजे फक्त नाच, पण हे अर्धसत्य आहे. लावणी म्हणजे काव्य, संगीत, नृत्य या तिन्हींचंही एक त्रिवेणी संगम. लावण्य म्हणजेच सौंदर्य आणि त्या सौंदर्याचं शब्दांतून, सुरांतून आणि अदाकारीतून केलेलं दर्शन म्हणजे लावणी. आज आपण ज्या लावणीला ओळखतोय ना, ती संपूर्ण लावणी नाही. मुळात लावणीचे 3 पारंपरिक प्रकार आहेत. पहिली म्हणजे बैठकीची लावणी. ही लावणी बसून सादर केली जाते. इथे शरीरापेक्षा चेहऱ्याचे भाव, डोळ्यांची भाषा, शब्दांची ताकद जास्त महत्वाची असते. कुठलाही अंगविक्षेप नाही, तरीही प्रेक्षक जो आहे तो खिळून राहतो. दुसरी म्हणजे खडी लावणी. फडावर उभी राहून सादर केली जाणारी लावणी याला खडी लावणी असे म्हणतात. इथेही ठसका असतो, पण तो मर्यादित. अदा असते, आवेश असतो, पण बाजारूपणा नसतो. तिसरं म्हणजे निर्गुणी लावणी. ही सर्वात दुर्लक्षित पण सर्वात खोल लावणीचा प्रकार आहे, ज्यात जीवन, अध्यात्म, सत्य, विरह, समाज यावर भाष्य असतं. ही लावणी ऐकताना नाचायचं नाही तर विचार करायचा असतो. मंडळी, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. अश्लीलता कलेत नसते, ती बघणाऱ्याच्या नजरेत असते. शृंगार म्हणजे सौंदर्य, प्रेम, लज्जा, विरह. आपल्या संतांनी, शाहिरांनी कधीच शृंगाराला अश्लील मानलं नाही. खऱ्या लावणीमध्ये पदराची नजाकत असते, शब्दांचा खेळ असतो, नेत्रपल्लवी म्हणजेच आय मुवमेंट्स असतात, एक्सप्रेशन्स असतात. जेव्हा एखादी ज्येष्ठ लावणी कलावंत म्हणते की तुम्ही माझ्या पदराला हात लावू नका, तेव्हा त्यात लाज असते, प्रतिष्ठा असते, अश्लीलता नाही. आता खरी समस्या इथे सुरू होते की आज नक्की काय होतंय. तर सोशल मीडिया, काही थोडेसे व्ह्यूज, लाईक्स आणि टीआरपी या सगळ्यांसाठी लावणीचं बाजारीकरण केलं जातंय. भडक कपडे, अतरंगी हावभाव, डीजेच्या तालावर ते कंबराचे झटके, हे सगळं लावणी नाही. हे फक्त लावणीच्या नावाखाली विकलं जाणारं एक कंटेंट आहे. यामुळे काय झालंय तर सुरक्षित प्रेक्षक वर्ग जो होता लावणीचा तो दुरावलाय. जे कुटुंब लावणीला पाठिंबा द्यायचं त्यांनी पाठ फिरवली आणि मूळ लावणी जी आहे ती बदनाम झाली. आता इथे प्रश्न असा येतो की आपली संस्कृती का आणि कशी जपली पाहिजे ती. मंडळी, काळ बदलतोय, कला बदलते हे मान्य आहे, पण म्हणून त्याचा मूळ गाभा हरवून चालणार नाही. आपली बैठकीची लावणी ही जगातील अशी एकमेव कला आहे जिथे कलाकार बसून फक्त चेहऱ्याच्या हालचालींनीच तासनतास प्रेक्षकांना खिळवून ठेवत असे. जर आपण आज गप्प बसलो तर उद्याची पिढी समजेल की लावणी म्हणजे फक्त एक अश्लील डान्स, आणि हे आपल्या संस्कृतीसाठी फार मोठं नुकसान असणार आहे. आपण सगळे मिळून हे बदलू शकतो. ते कसं? तर सोशल मीडियावर दिसणाऱ्या विभत्स व्हिडिओंना लावणी समजणं तुम्ही आधी बंद करा. खऱ्या कलावंतांना पाठिंबा द्या. तमाशा असो, फड नृत्य असो किंवा नाट्यगृह, पारंपरिक कार्यक्रम असो, यांना हजेरी लावा. कलाकारांना पाठिंबा द्या. त्यांच्या कलेला दाद द्या. कारण प्रेक्षक बदलला तरच बाजार जो आहे तो आपोआप बदलेल. लावणी ही महाराष्ट्राच्या गळ्यातलं एक ताईत आहे. तिला कोळसा होऊ द्यायचं की पुन्हा हिरा बनवायचं हे आता आपल्या हातात आहे. तुमचं काय मत आहे? आजच्या लावणीचं स्वरूप बघून तुम्हालाही दुःख होतं का? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण तिथे चर्चा करूया. हा व्हिडिओ प्रत्येक मराठी माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी तो नक्की शेअर करा. कारण संस्कृती जपणं ही एकट्याची नाही तर एक समाज म्हणून सगळ्यांची जबाबदारी आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कलेचा आदर करा, संस्कृती जपा. जय महाराष्ट्र.